महावितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना आठवड्यातून 3 दिवस सकाळी आणि 4 दिवस रात्री विद्युत पुरवठा करण्यात येतो। परंतु रात्रीचे सिंचन करणे अतिशय जोखमीचे असल्याने रात्रीऐवजी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली। तिवसा तालुक्यातील महावितरणचा ढेपाळलेला कारभार व महावितरण विरोधात तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वाढत्या तक्रारीची दखल घेत आमदार यशोमती ठाकूर यांनी गुरुवारी तहसील कार्यालयातील सभागृहात महावितरणचे कार्यकारी अभियंता यांच्या उपस्थितीत आढावा बैठक घेतली। या प्रसंगी आमदार यशोमती ठाकूर सह महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर, तिवसा येथील उपविभागीय अभियंता नितीन उईके, नगराध्यक्ष योगेश वानखेडे, माजी नगराध्यक्ष तथा तालुका कार्यकारी अध्यक्ष वैभव वानखेडे, माजी जिल्हा परिषद सभापती दिलीप काळबांडे, पंचायत समिती सभापती कल्पना दिवे आदी उपस्थित होते। भारत ढोणे, रितेश पांडव, माजी नगरसेवक नरेंद्र विघ्ने तसेच तालुक्यातील महावितरण कंपनीचे कनिष्ठ अभियंता, सहाय्यक अभियंता, कर्मचारी व शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी प्रत्येक गावातून आलेल्या शेतकऱ्यांनी आपला रोष व्यक्त करत आपापल्या गावातील महावितरणचा भोंगळ कारभार चव्हाट्यावर आणला। तसेच तालुक्यातील अधिकारी कर्मचाऱ्यांचा कामचुकारपणा व महावितरण कंपनीच्या अनागोंदी कारभारामुळे शेतकऱ्यांना भेडसावणाऱ्या समस्या कार्यकारी अभियंता अनिरुद्ध आलेगावकर यांच्या पुढ्यात मांडल्या। त्यावर स्थानिक अधिकाऱ्यांची कानउघडणी करून तालुक्यातील समस्यांचे लवकरात लवकर निराकरण करण्यात येईल असे अनिरुद्ध आलेगावकर यांनी उपस्थित शेतकऱ्यांना आश्वस्त केले। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।